सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता वाजलेले आहेत 9 आणि मी आता आहे उज्जैनमध्ये। हे बघा, हे तारा गेस्ट हाऊस आहे ना, इथे आम्ही थांबलेलो। रात्री आलो ना, तसं खूप दमलेलो, जेवायला गेलो आणि जेवून डायरेक्ट झोपलो। ब्लॉग करायची जरा पण इच्छा नव्हती, बोललो की आता डायरेक्ट सकाळीच तुम्हाला भेटतो। आता आपण जात आहोत कालभैरव मंदिरात, तर कालभैरव मंदिराचं आपण दर्शन घेणार आणि आपण जाणार आहोत तिथून कॉरिडॉर फिरायला आणि उज्जैन फिरायला। उज्जैनची जी आजूबाजूची जी मंदिर आहेत, जसं की हरसिद्धी माता मंदिर आहे, परत बडे गणपती मंदिर आहे, तर अशी काही मंदिरं आपण करणार आहोत आज। आणि या ठिकाणी बघा गाड्या धुत आहेत। अरे भाई, फुल वॉशिंग सेंटरच करून टाकला तरी तुम्ही तर। भाई कितना लेगा भाई पैसा? जितना लोगे भाई, मन से लोगे उतना लेंगे आप। 150 रुपया देगा। हे सगळे आता रायडर्स आणि गाड्या धुतोय। माझी SD ॲडव्हेंचर एवढी काय खराब तर अशी झाली नाहीये। तर चला आता इथून निघूया कालभैरव देवाचं दर्शन घ्यायला। गाड्या पण आता धुवून झालेल्या आहेत बऱ्यापैकी। आता बघूया किती लाईन आहे, कारण जेवढा लवकर जाऊ तेवढं लवकर दर्शन होईल। जेवढा टाइमपास करत राहू मग तितका पब्लिक तिकडे जमा होईल आणि तेवढा दर्शनाला आपल्याला वेळ होईल। मग चला, उज्जैनचा आता महाकालेश्वरचं कालभैरवाचं मंदिर आपण करूया। मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध काळभैरव मंदिर उज्जैन या शहरात शिप्रा नदीच्या काठावर आहे, ज्याला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात। हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते भैरवगड म्हणूनही ओळखले जाते। हे भगवान शिवाचे रुद्ररूप भैरव बाबा यांना समर्पित आहे। स्कंद पुराणातील अवंतिकांड या मंदिराविषयी सांगितले आहे। भैरव बाबांना कोतवाल म्हणजेच उज्जैन शहराचे रक्षक म्हणून ओळखले जाते। हे उज्जैनच्या मुख्य महाकाल मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे। अनेक रहस्य आणि इतिहासाच्या कथा या मंदिराशी निगडीत आहेत। कालभैरवाच्या मूर्तीला प्रामुख्याने दररोज भक्तांकडून मद्य अर्पण केले जाते। भक्त येथे दारूची बाटली आणतात आणि पुजाऱ्याला देतात। पुजारी जेव्हा ती दारूची बाटली कालभैरवच्या तोंडाजवळ ठेवतात, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आतमध्ये शोषून घेतली जाते। आजपर्यंत लाखो आणि करोडो लिटरची दारू येथे भाविकांनी अर्पण केली आहे। त्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी मुघल आणि इंग्रजांनी अनेक वेळा तपास केला, परंतु कोणतेही वैज्ञानिक तथ्य उघड झाले नाही। तर मित्रांनो, आता जस्ट आपलं कालभैरव देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथून जाणार आहोत मंगलनाथ मंदिराचं दर्शन घ्यायला। हिमांशू, किती लांब आहे इथून? 5 मिनिटावर इथे सर्व मंदिरं तुम्हाला जवळपास आहेत। म्हणजे तुम्ही कालभैरव करायला आलात तर तुम्हाला त्याचबरोबर बाकीचे सगळे मंदिरं होती। पण आम्हाला वाटलेलं की भरपूर गर्दी मिळेल, पण गर्दी होती पण एवढी नव्हती की म्हणजे 3-4 तास लाईन लावावी लागेल असं नाही। अवघ्या 1.5 तासात आमचं दर्शन झालं। आणि काय काय लोकांना इथे म्हणजे दारूच्या बॉटल वगैरे, दारू वगैरे चढवत होते देवाला। तर ॲक्च्युली त्याची मान्यता अशी आहे ना दारू चढवायसाठी, की तुम्ही दारू चढवता म्हणजे ती दारू तुम्ही समर्पण करता आणि तुम्ही त्या दिवशी सोडून देता दारू, अशी त्याची मान्यता आहे। पण लोक आजकाल एक ट्रेंड फॉलो झाला आहे की सगळेच चढवत आहे, मग मी कुठे पाठी राहू। आणि एका चांगल्या मनाने दर्शन घ्या, बस, बाकी काय नको। चला आता इथून जाऊया आपण मंगलनाथ देवाचं दर्शन घ्यायला। मध्य प्रदेशाची धार्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैन येथे हे मंगलनाथ मंदिर आहे। याशिवाय उज्जैन मंगळाची जननी म्हणूनही ओळखले जाते। कुंडलीत मंगळ असलेल्या व्यक्ती शांती आणि पूजा करण्यासाठी येथे येतात। देशात मंगलनाथाची अनेक मंदिरे आहेत, परंतु उज्जैन त्यांचे जन्मस्थळ असल्यामुळे येथे केलेली पूजा विशेष महत्त्वाची असते। हे अतिप्राचीन मंदिर असून शिंदे घराण्याने याची पुनर्स्थापना केली होती। भगवान महाकालेश्वराची नगरी म्हणूनही उज्जैन ओळखले जाते। भगवान मंगलनाथाच्या शिवरूपी प्रतिमेचे पूजन करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी भक्तांची रांग लागलेली असते। मंगळ ग्रह असलेल्या व्यक्ती मंगळ शांती विशेष पूजा करण्यासाठी येथे येतात। मार्चमध्ये येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला मंगलनाथाची विशेष पूजा केली जाते। या दिवशी विशेष यज्ञ केला जातो। यावेळी मंगळ ग्रह शांतीसाठी दूर दूरचे लोक उज्जैनला येतात।
शिप्रा नदीच्या काठी प्राचीन सिद्धवट स्थळ हे शक्तिस्थळ म्हणून ओळखलं जातं. हिंदू पुराणांनुसार 4 वटवृक्षाचे महत्व आहे. उज्जैन येथील सिद्धवट, प्रयागराज येथील अक्षयवट, वृंदावन येथील वंशीवट आणि गया येथील बौद्धवट. मंगलनाथचे दर्शन घेऊन आपण आलो सिद्धवटाचे दर्शन घ्यायला. सिद्धवट घाटावर अंत्येष्टी संस्कार संपन्न करण्यात येतात. स्कंद पुराणामध्ये याला प्रेतशिला तीर्थ असेही म्हटले आहे. देवी पार्वती यांच्याद्वारे लावलेल्या या वटवृक्षाची शिवरूपात पूजा केली जाते. स्कंद पुराणामध्ये याला प्रेतशिला तीर्थ असेही म्हटले आहे. देवी पार्वती यांच्याद्वारे लावलेल्या या वटवृक्षाची शिवरूपात पूजा केली जाते. येथेच कार्तिक स्वामींना सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले असून तारकासुराचा वधही येथेच झाला आहे. संतती, संपत्ती आणि सद्गती या 3 प्रकारच्या सिद्धीसाठी येथे पूजा केली जाते. संतती अर्थात आपत्य प्राप्तीसाठी येथे उलट स्वस्तिक चिन्ह मांडण्यात येते. संपत्तीसाठी वृक्षावर रक्षासूत्र बांधलं जातं. तसेच सद्गती अर्थात पितरांसाठी येथे अनुष्ठान केले जाते. येथे कालसर्प दोषाचेही निवारण केले जाते. सिद्धवटाच्या काठावर अनेक कासव दिसतात. असे म्हणतात की मुघल काळात हे झाड नष्ट करण्याचे प्रयत्न केले होते. हे कापून लोखंडी तवे जडले होते, पण वृक्ष हे लोखंड फोडून पुन्हा हिरवेगार झाले. तर मंगलनाथ मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आलो सिद्धवट मंदिराचं दर्शन घ्यायला. आणि देवीचं मंदिर आहे आणि इथे ना मंदिराच्या बाहेर आहे ना शेणाने आहेत ना उलटे स्वस्तिक काढलेले. तर त्याचं कारण आहे ना आम्ही विचारलं, ते आता समजलं असेल तुम्हाला की कोणाला पुत्ररत्न वगैरे होत नाही किंवा पुत्र लाभ वगैरे होत नाही, तर ते लोक असे उलटे स्वस्तिक काढतात, बरोबर ना? हां, उलटे स्वस्तिक काढतात. आणि ज्या म्हणजे आईला त्या व्रत करतात, पार्वती मातेला व्रत करतात आणि नवस बोलतात. ज्यांचा नवस हा पूर्ण होतो ते लोक येऊन जो उलटा स्वस्तिक काढलेला असतो तो परत त्याला सरळ करतात. दही, दूध, तूप किंवा लोणी आणि म्हणजे दुधापासून आणि दह्यापासून ज्या गोष्टी बनतात त्यातली एक गोष्ट अशी एक, जोपर्यंत आपल्याला ती प्राप्ती होत नाही तोपर्यंत ते आपल्याला सोडावं लागतं. तर एकंदरीत अशी काहीतरी स्टोरी होती. तर चला मस्त. उज्जैनमध्ये खूप काय काय फिरण्यासारखं आहे, खूप सारी मंदिर आहे आणि त्यातलंच हे सिद्धवट मंदिर आपलं झालेलं आहे. उज्जैनचे प्रसिद्ध हरसिद्धी मंदिर 51 शक्तिपीठांमध्ये समाविष्ट आहे. याची चर्चा पुराणांमध्ये देखील केली गेली आहे. असे मानले जाते की जिथे हे मंदिर स्थित आहे तिथे माता सतीच्या कोपराचा भाग पडला होता. या मंदिराच्या परंपराही खूप खास आहेत. नवरात्रीत या मंदिरात खूप मोठा उत्सव होतो. भव्य यज्ञ आणि पठाचे आयोजन करून देवीची खास पूजा अर्चा केली जाते. असे मानले जाते की येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते. मंदिरासमोर 2 दीपस्तंभ आहेत. नवरात्रीत 5 दिवस या स्तंभांवर दीपमालिका लावल्या जातात. संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस या दीपमाळा नियमित रूपात प्रज्वलित केल्या जातात. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे ऑलमोस्ट किती वाजलेत रे? 7:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आहोत बरोबर हरसिद्धी माता आहे ना, मंदिर आहे ना त्याच्याबरोबर बाहेर आहोत. आणि या साईडला पूर्ण फूड स्टॉल आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला जायचं आहे बडे गणपतीचं दर्शन घ्यायला. ते इथून फक्त हार्डली 500 मीटर अंतरावर आहे. आणि तिथून आपण कॉरिडॉर फिरणार आहे पूर्ण महाकाल उज्जैनचा. आणि मग रात्रीची जी शयन आरती आहे ना ती आपण अटेंड करणार आहे. मध्य प्रदेशमध्ये बघा गुजरातचा ढोकला, फाफडावर ढोकला. आणि स्पेशल तुम्ही इथे आलात ना हे ट्राय करा, एक नंबर आहे भाई. हे बघा, ही रबडी आहे आणि ही लस्सी आहे. 50 रुपयाला आहे पण वर्थ आहे, एकदम मस्त टेस्ट आहे. तर चला आता पेट पूजा तर झाली आहे. ते बोलतात ना आधी पोटोबा मग विठोबा, आमचं तसं झालं आहे. आधी आम्ही पोटोबा करून घेतला तर आता विठोबा करायला जाऊ. चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि महाकाल कॉरिडॉर फिरून महाकालचं दर्शन घेऊया. बडा गणेश मंदिर उज्जैन जंक्शन पासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. ही मूर्ती सुमारे 18 फूट उंच आणि 10 फूट रुंद आहे. गणेशाची सोंड उजव्या बाजूला आहे. गणेशाच्या डोक्यावर त्रिशूळ आणि स्वस्तिक आहे. उज्जैन शहर त्यांच्या अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. बडा गणेश मंदिर महाकालेश्वर मंदिराजवळ आहे आणि उज्जैनमधील भेट देण्यासारख्या
तर मित्रांनो आत्ताच जस्ट बडे गणपतीचं जे मंदिर आहे त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि आता आपण जात आहोत कॉरिडॉरला आणि आता महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेणार आहोत। हे बघा पाठी कॉरिडॉर आहे, कॉरिडॉरमध्ये ना प्रॉपर सगळ्या अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि काही शिवप्रसंग म्हणजे शंकरांच्या जीवनावरती जे आधारित काही जे प्रसंग झालेले ना ते इथे मूर्ती तर मित्रांनो आता मी उज्जैनच्या कॉरिडॉरमध्ये आहे आणि इकडे आहे ना एक VR दर्शन करून आहे। तर तुम्हाला आहे ना इकडे फ्रीमध्ये आहे ना निशुल्क म्हणजे VR थ्रू तुम्हाला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी घडवून आणतात। 43 सेकंड आहेत ना ते फ्री आहेत आणि त्याच्या जर वरती तुम्हाला बघायचं असेल जवळजवळ 10 मिनटं वगैरे तर त्याचे चार्जेस किती आहेत ते काय माहीत नाही मला। तर ते 43 सेकंड आहे ना ते आता बघूया आपण। आपले मित्र सगळे लाईनीत उभे आहेत, हे बघा। हे महाकालची आरती परत महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे ना असं तुम्हाला वाटणार की तुम्ही 3D मध्ये बघताय, म्हणजे लिटरली तुमच्या समोर चालू आहे। तर तुम्हाला फ्री दर्शन करायचं आहे तर इथे जावा 40 सेकंड। आणि जर तुम्हाला भस्म आरती पूर्ण जर VR थ्रू म्हणजे असं तुम्हाला वाटेल की तुम्ही प्रॉपरली भस्म आरती बघताय तर हे जे तुम्हाला बघायचं असेल ना तर 150 रुपयात तुम्ही इथे भस्म आरती पाहू शकता। तर हे बघा इथे दुर्लभ दर्शन कॉरिडॉरमध्येच आहे, इथे येऊन नक्की बघा। तर आता मी पण बघणार आहे। चला 10 मिनिटाची आरती आहे ती तुम्हाला प्रॉपर तुम्हाला दाखवली जाईल या ठिकाणी। हे बघा ही 150 रुपयाची तिकीट काढली आहे। तर चला आता भस्म आरती तर आपल्याला अटेंड करायला नाही मिळाली, मग ॲटलिस्ट आपण VR थ्रू आपण भस्म आरती अटेंड करूया। चला हा एक्सपिरियन्स। तर आत्ताच दुर्लभ दर्शन VRचं आपण दर्शन घेतलं, कसं वाटलं? सुपर एकदम असं वाटतं समोर बसून हे करतोय ना, एक नंबर भाई। ह्यांनी पण ते 40 सेकंड वाला कसं होतं त्याच्यात काय दाखवलं? म्हणजे तेच आपलं नॉर्मल दर्शन वगैरे महादेवाचं। अच्छा ओके ओके, त्याला अभिषेक वगैरे घालताना बरोबर। जर तुम्हाला भस्म आरती करायची असेल VR मध्ये तर बघा लिटरली असं वाटेल की तुमच्या समोर तुमच्या पुढ्यात भस्म आरती होते। आणि जर असं ट्रायल घ्यायचं असेल तर 40 सेकंड निशुल्क आहे बघा। तर मला तर फुल वर्थ इट वाटलं, कारण 150 रुपयात तुम्ही भस्म आरती करता। आता ज्यांना ज्यांना नाही जमली भस्म आरती करायला तो इथे येऊन त्या VR थ्रू करू शकतो। सेम पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि सेम एक्सपिरियन्स माझ्या मते मला तरी आला आहे। पण परत एकदा आलो ना आता नक्की भस्म आरती करेन। आता आपल्याला शयन आरती करायचं आहे, चला आता जाऊया। आता चला रेडी आहे ना सगळे? चला हर हर महादेव। तर मित्रांनो फायनली आपली शयन आरती झालेली आहे आणि एवढी सुंदर झाली ना
ॲक्च्युली रेकॉर्ड करायला अलाउड नव्हतं, तरी पण मी थोडे थोडे फुटेजेस घेतलेत. ते कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. हिमांशू कसं वाटलं? तू फर्स्ट टाइम गेलीस ना शयन आरती? शयन आरती पहिल्यांदा गेली, भस्म आरती ह्याच्या आधी. नगाड्याचा ठोका आहे ना माझ्याकडे आहेत काय फुटेज, मी प्रज्वलला पाठवून दे. जबरदस्त मजा आली म्हणजे असं फुल जेव्हा तो नगाडा वाजतो ना तेव्हा लिटरली अंगावरती काटा उभा राहिला आणि गूजबम्स आले. असे मजा आली म्हणजे असं फुल डिवोशनल एकदम असं सगळीकडे पॉझिटिव्हनेस. आणि ती लाईट बंद करतात स्पेशली गाभाऱ्यामधली, आणि लाईट बंद केल्यावरती जी आरती आहे दीपारत आहे ती जी फिरते शिवलिंगाभोवती आणि त्या प्रकाशात जे शिवलिंग प्रज्वलित होतं ना, आयुष्यपत ते बघून आहे ना डोळ्याचं पारणंच फिटलं. आणि वेगळाच एक्सपिरियन्स आहे. मी किती पण तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला सांगू नाही शकत. इथे येऊन तुम्हाला तो एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. आणि हा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो. भावांनो कसा वाटला? एकदम हर हर महादेव. तर चला, आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल. तर हा व्हिडिओ आता मी इथेच संपवतो. तुम्ही जर उज्जैनला आलात ना ही सर्व मंदिरं फिरायला विसरू नका, त्यांचं दर्शन घ्यायला विसरू नका. तर चला आता तात्पुरती तुमचा निरोप घेतो. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव, हर हर गंगे, जय श्री महाकाल.